स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। सिव्हिल हॉस्पिटल परतूर या ठिकाणी मी आलेलो आहे। दैनिक स्वराज्य वार्ता मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या ठिकाणी जे पेशंट या ठिकाणी जे येत आहेत किंवा एखाद्या वेळेस पोलीस प्रशासनाचे अधिकारी एखाद्या आरोपीला घेऊन येतो, त्यावेळेस त्या पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याला सुद्धा आगळीची भाषा करण्याचं काम येथील डॉक्टर लोक करत असतात। त्याचबरोबर पेशंट जेव्हा रेफर करायचे तर या ठिकाणी या संबंधित डॉक्टर जे आहेत दुर्गावकर साहेब, MP दुर्गावकर साहेब हे या ठिकाणी अवेलेबल नाहीत। ज्यांची ड्युटी आहे तर ते सुद्धा इथं हजर नाहीये। म्हणजे हे सिव्हिल हॉस्पिटल जे आहे परतूर तालुक्यातलं एकदम वाऱ्यावर सोडल्यागत झालेलं आहे। इथं कोणाची कोणाला मेळ ताळमेळ नाहीये। संबंधित जे पेशंट आहे तर पेशंट म्हणजे एकदम पेशंट इज द व्हेरी सिरियस पेशंट, बट हियर इज नॉट द टेक केअर ऑफ द ऑल डॉक्टर्स इथं अवेलेबल आहे, पण ते मात्र इथं कुठलीही टेक केअर करत नाहीये। मेमो द्यायला उशीर लावतायत। ज्या वेळेस एखादा पोलीस इथं येतो, सांगतो की बाबा मला आरोपीला तात्काळ तिकडं पोलीस स्टेशनला घेऊन जायचंय, मेमो द्या, त्यांना सांगतात की इथून मेमो घ्यायला तुम्ही तिकडे गेलं पाहिजे। आणि जर संबंधित ज्या आरोपी पोलीस इथं घेऊन आलाय तो आरोपी जर इथून जर फरार जर झाला तर याला जिम्मेदार नेमकं कोण राहणार आहे, हे हाही प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतोय। ही अशी मनमानी जी आहे तर आपण बघतोय की इथं या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये जी आहे तर चालू आहे। याकडे या सामान्य प्रशासन विभागाने माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। इकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक विभाग यांनी सुद्धा लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। आपण बघू शकतो की इकडे सुद्धा जे आहेत तर हे अवेलेबल डॉक्टर तर नसतातच, इथं काही जे आहेत मध्ये येतात, काढण्यात टाकण्याचं काम जे आहे ते सुद्धा चालू असतं या ठिकाणी। आणि सर्व मनमानी कारभार जे आहे तर ह्या प्रशासन विभागाचा, सामान्य प्रशासन विभागाचा इथं या सिव्हिल हॉस्पिटलचा चालू आहे। याला कुणी वाली जे आहे ते या ठिकाणी राहिलेले आहे। आपण बघतो की MP दुर्गावकर साहेब हे वैद्यकीय अधीक्षक कक्षी अधिकारी आहेत। यांची कॅबिन नेहमी आम्ही आलो तेव्हा दरवेळेला सुद्धा इथं बंदच कॅबिन असते। 10-15 दिवस याचंही काही हे नाही। बघू शकता आपण या ठिकाणी की त्यांची आज म्हणजे रजा आहे का काय हे पाहणं गरजेचं आहे। कधी मध्ये यायचं, एखादा काहीतरी कार्यक्रम असतो तेव्हा यायचं आणि जायचंय, असा कारभार जो आहे तर या सिव्हिल हॉस्पिटलचा जो आहे तर या ठिकाणी चालू आहे। इथं पेशंट रेफर करण्यापासून अँब्युलन्स आलेली अवेलेबल असताना सुद्धा मात्र डॉक्टर जे आहेत, ज्या डॉक्टरांना काम दिलं ते सुद्धा इथं अवेलेबल नाहीये। आता आपण बघू शकतो की हे जे पेशंट आहेत सामान्य प्रशासन विभागातील अँब्युलन्स आलेली पेशंट या ठिकाणी अँब्युलन्स मध्ये जवळपास 20 ते 25 मिनिटापासून पेशंट या ठिकाणी ना इथं MP दुर्गावकर साहेब या ठिकाणी जे अधीक्षक आहेत ते सुद्धा इथं अवेलेबल नाहीयेत। डॉक्टर जे आहेत बाहेर कुठंतरी एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातात, तिकडे ट्रीटमेंट करतात, मग इकडचा पेशंट गेला तरी त्याला जबाबदार कोण राहणार, असा हा प्रश्नचिन्ह जे आहे तर सामान्य जे की नागरिकाला या परतूर तालुक्यातला पडलेला आहे। याच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे। या तालुक्याचे माननीय आमदार असतील, या जिल्ह्याचे जिल्हा चिकित्सक विभाग असेल किंवा या राज्याचे मुख्यमंत्री असेल, यांना मी या ठिकाणी आमच्या दैनिक पत्रकाराच्या वतीनं मी त्यांचं लक्ष वेधू इच्छितो की असा हा भोंगळा कारभार जो आहे तर या सामान्य प्रशासन विभागाचा, या सिव्हिल हॉस्पिटलचा झालेला आहे। इथं आपण जे आहेत बघतो की या ठिकाणी जे मेमो देण्यासाठी सुद्धा जे डिपार्टमेंटचे लोक जे आहेत तिथं अवेलेबल नसतात। कधी कधी यायचं जायचं, कुठं बी कधी यायचं, कभी भी आओ कभी भी जाओ अशी गती आहे। तर या मात्र ग्रामीण रुग्णालय परतूरची झालेली आहे। इथं ते अधिकारी म्हणून ज्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। टाइम टेबल वेळापत्रक जे आहे तर या ठिकाणी कुठलंही टाइम टेबल वेळापत्रक जे आहे या ग्रामीण रुग्णालयाला राहिलेलं नाहीये। कॅमेरामॅनचं दैनिक पत्रकार हनुमंत। फक्त रेफर केलं, एक सलाईन लावलं, त्याचं ट्रीटमेंट घेऊ आपण डॉक्टरचा आता। नुसतं 3 रेफर केलेले। अरे इथं काय नुसतं रेफर केलं, दोघांना पुढे पहिले हे कोणाचं आहे त्यांच्याकडे द्या। ठीक आहे, दिलं का मेडिकल मेमो? काय झालं ते बघा, सलाईनचं डोक्यात मुंग्या यायला लागल्यात। चला बरं, हा ना ते सलाईन लावलं नाही। हो सर, सलाईन लावून त्या डॉक्टरला बोलव, सलाईन लावून दे त्याला। मुंग्या निघाल्या डोक्यात।
आहे बैल झाडाचं काय मुश्किल तिथं कोण मग त्याच्या तुम्ही आले का कोणी ते कोणाला- शिष्ट